काय रे, कशा आहेत मासाहेब? बरी आहे तब्येत. थोड्या हालचाल करत होत्या म्हणजे रिकव्हरीला सुरुवात झाली. देवच पावला ग बाई. मी मुक्ताला जबरदस्तीने पाठवलं होतं कॉलेजला, माहितीये. म्हटलं सगळं ठीक होईल, पण नंतर तुझा काही पत्ताच नाही. मला काही सुचेनाहीसच झालं बाबा. अरे तू तिकडे गेला होतास, पण एकूण वातावरण कसं होतं? म्हणजे सरदेसाई मंडळी नीट वागलीत ना तुझ्याशी? हो, एक दिवाकर सोडला तर तसं माझं कोणाशी वाकडं नाहीये. दिवाकरशी माझं वाकडं आहे अशातला भाग नाहीये. इतकी वर्ष आम्ही एकत्र काम केलंय. पण आतापर्यंत मासाहेबांचं छत्र होतं, वचक होता त्यांचा सगळ्यांवर. आता मासाहेब स्वतः असमर्थ आहेत आणि दिवाकर आणि मेघनाला हाव सुटली. मेघना काकू होत्या का तिकडे? ती छे, ती संधी शोधणार. ती डायरेक्ट ऑफिसला निघून गेली. मग मी सागरला सांगितलं, म्हटलं तूही ऑफिसमध्ये असणं जास्ती बरं आहे. बरं केलंस. पण काय रे, ऐकलं त्यांनी तुझं? म्हणजे काय, तू फर्स्ट क्लास गरमागरम चहा कर, जरा फ्रेश होऊन येतो. हे आहे माझ्याकडे. हा ते मग जरा मला शिकव ना. अगं मी त्या लेक्चरला नव्हतो. व्हेरी गुड. तुम्ही लेक्चर नाही करायचे आणि मला हाय. शिकवत बसायचं. हाय आहे माझ्याकडे. हाय हाय. तृप्ती, हे घे. कंप्लीट करून दे ना, मला काही काही नाहीये. अगं नाही, तसं नाही. ह्यातल्या नोट्स उतरून झाल्यात माझ्या. तुम्हाला आज वेगळी वही दे. तुझं काय योजना चालू आहे? एक दिवस एक विषय. ए योजना नाही, हिला बसणार रोग जरा नोट्स खाते. काय रे चेष्टा करता माझी? माझ्या रिकामा वेळा बघितला की खूप टेन्शन येतं मला. टेन्शन कशाला घ्यायचं? सगळ्या मस्त नोट्स आपल्या पूर्ण कर, सगळ्या वया भर. अगं तुझ्या त्या नोट्स आणि वया वाचून तर ओमकार परीक्षा पास होणार आहे. काय रे? आय एम सॉरी. त्या दिवशी राकेशने ज्योतीचं नाव घेऊन मला थांबवून घेतलं. ठीक आहे ग, तुझी काहीच चूक नाहीये ह्यात. आणि हे बघ, खाली राकेशच्या कोणताही वागण्याचा मला काहीच फरक पडत नाही. रागही येत नाही आणि वाईटही वाटत नाही. मुक्ता, हा तुझा मोठेपणा आहे, पण तू खूप टोकाचा विचार करतोय ग. मी बोलले त्या दिवशी त्याला नाहीच पटलं ह्याच्यातलं काही. पण मला वाटतं की तू खूपच सूड घेतल्यासारखा वागतोय. अगं नव्हता ग राकेश असा. खूप साधा आणि सरळ मुलगा होता. पण आता फारच बदललाय राकेश. छोट्या छोट्या गोष्टींनी त्याचं बिनसत असतं, सारखा काहीतरी वाकड्यात शिरतो. खूप खूप विचित्र वागतो हल्ली तो. मला नाही कळत मुक्ता, माणूस इतका कसा बदलू शकतो? प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येतच असं नाही तृप्ती. हो, पण प्रत्येक गोष्टीला कारण असतं एवढं नक्की. व्हेरी गुड. तू त्याच्या वागण्याचं जस्टिफिकेशन दे, त्याची बाजू घे. पण तो बघ ना, माझंच खरं आहे असा हट्टच धरून बसलाय. जाऊ दे ना प्लीज, नको तो विषय. हे बघ, पुढे जे व्हायचंय ते होणार आहे. ओके ओके, चल. सर चाय नहीं चाहिए। राजू सर ने बोला। अरे बोला ना नहीं चाहिए। अरे साहेब, चहा नाही घेतला? अरे चहा राहू दे यार. का तू रंग का नाही बदललास गाडीचा? साहेब खरं सांगू काय, दोनदा हात लावला गाडीला, पण आपली काय डेअरिंग होत नाही रंग काढायची. अरे मग मी काढून देऊ का थोडा रंग? मग करशील तू काम? आणि सगळी एवढं नको. बरं एकदा शेवटचं विचारतो, तुमचं फायनल का रंग काढायचं? माझं उत्तर शेवटचं आहे, फायनल. ठीक आहे. ठीक आहे, नाही ताबडतोब जा आणि रंग बदल. साहेब तुम्ही काळजी करू नका, सगळं करून टाकतो. पुन्हा येईन मी. या रंग काढलेला असेल गाडीचा. मग जमताय का ते? काहीतरी गडबड आहे राव. जमल सगळं जमल. आय एम सॉरी टू से सागर, पण मेघना मॅडम ज्या पद्धतीने स्टाफशी वागतायत, त्यांनी ऑफिसमधलं वातावरण खूप खराब होणार आहे, खूप विचित्र होणार आहे. बरोबर आहे तुझं. पण मेघना की अशा गोष्टी का करते तेच कळत नाहीये. आनंद मला सांग,
बाकी स्टाफमध्ये वातावरण कसं आहे? नाही सागर, स्पष्टपणे कोणी काही बोलत नाहीये, पण प्रत्येक जण नाराज आहे. आपापसात चर्चा चालू आहे. सतत असं वाटतं काहीतरी मोठा प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे गोवर्धन काका म्हणत होते ते बरोबर होतं. आणि तू स्टाफवर लक्ष ठेव. ते कोणताही विचित्र निर्णय घेणार असतील तर त्यांना सांग की आधी येऊन माझ्याशी बोला. डोंट वरी. काहीतरी करून यातनं मार्ग काढायलाच हवा. काकी, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना, आपल्याला परमिशनची काय गरज आहे? काय काकी, पुरे ना आता हे सगळं. काय? तू मला सांग ना, माझं काय चुकलंय? ते तुम्हालाच जास्त माहिती नाही का? खरंच माहित नाही मला. तू सांग ना, काय चुकलंय माझं? विनीचं मन दुखावणं चूक नाहीये. काकी, मला विनीचं मन कधीच मोडायचं नव्हतं. मला तर आता हेच वाटतंय की पुढचं ऍड कॅम्पेन विनीनेच करावं. अरे मग आत्ता का नाही करू शकत? कारण तुला माहितीये का की एवढ्याशा कारणासाठी कंपनीचं एवढं मोठं नुकसान का करायचं? ओ, म्हणजे सागर, तुला असं म्हणायचंय की आम्ही इथे कंपनीचं वाईट करायला बसलोय? नाही का की मला असं नाही म्हणायचं, पण फक्त विनीचा हट्ट पुरवण्यासाठी कंपनीचं एवढं मोठं नुकसान करायचं. आय एम सॉरी, पण हे माझ्या तत्वात बसत नाही. वा, आता तू मला तत्वाच्या गोष्टी सांगणार? ब्रिलियंट. काकी, हे बघ सागर, तुला तुझ्या काकीचं क्वालिफिकेशन कळलं ना, तर आपण तिच्याबरोबर बिझनेस मधल्या कुठल्याही विषयावर चर्चा करू शकत नाही, हे तुझ्या लक्षात. पण मी या गोष्टी नाकारत नाहीच तू आहे. नाकारू नाहीच शकत ना, कारण जे आहे ते आहेच. मला आताही वाटतंय की आपण उगीच अनावश्यक चर्चा करतोय. आणि इफ यू डोंट माइंड, मला खरंच खूप काम. एक्सक्यूज मी. हा, आणि ते नोट्स जरा प्लीज बघून घे, कारण त्या थोड्या उलट्या पुलट्या आहेत. थोड्या उलट्या पुलट्या. आय नो, आय मॅनेज. प्लीज प्लीज. आणि काय अडलं तर मी सांगेन ना तुला. हो, आम्ही आहोतच. पण काय? हा पण मला खूप त्रास देतोय. तृप्ती, तुला काय म्हणायचंय? हे बघ, जे काय आहे ते प्लीज स्पष्ट बोल. बघ ना, आपण इतके दिवसांनी सगळे एकत्र आलोय, मग राकेश असं का वागतोय? हे तू त्यालाच विचार ना. मी तर त्याच्याशी नीट वागतेय, बोलण्याचा प्रयत्नही करते, पण त्याला जर असं वागायचं असेल तर त्यात मी काहीच करू शकत नाही. हे तुझं सगळं म्हणणं पटतंय मला, पण तरी मला असं वाटतंय की आपल्यामध्ये कुठेतरी काहीतरी कच्चा दुवा आहे. तृप्ती, राकेश माझ्यावर का नाराज आहे ह्याचं कारण मलाही माहिती आहे आणि तुलाही. अगं, मी जर त्याला समजून घेऊ शकते तर मग तू का नाही? कारण तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. मला खूप वाटतंय की काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीयेस. मग तर तुला माझी शपथ आहे, सांग. तृप्ती, अगं शपथा घ्यायला आपण काही स्कूल गर्ल्स होत का? आता हे बोलून माझं म्हणणं टाळू नकोस. तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस, मला काहीतरी सांगत नाहीयेस, याचं मला खूप वाईट वाटतंय.
तृप्ती, आपण इतकी वर्ष एवढ्या छान मैत्रिणी आहे. आपण किती गोष्टी एकमेकींची शेअर केल्या आहेत ग. मग आता काय झालंय? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. असं खरंच काय नाहीये तृप्ती. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मी असं कधीच वागणार नाही. पण तरी काय मुक्ता, हे बघ, तरी काही गोष्टी मी नाही सांगू शकत तुला. प्लीज प्लीज समजून घे मला, प्लीज. चल जाऊया. दिवाकर तुम्हाला सांगते, सागर इथे असताना तुम्ही आज नव्हता ते बरं झालं. अच्छा, का ग? काय सांगू तुम्हाला, अहो आपल्या समोर अर्ध्या चड्डीत फिरणारा हाच का तो सागर, यावर माझा खरंच विश्वास बसत नाहीये. दिवाकर, अहो केवढ्या तत्वाच्या गोष्टी करत होता हा. वाटेल तसं बोलला माहितीये मला. इतक्या उर्मटपणे आजपर्यंत सागर माझ्याशी कधी बोलला नव्हता. अच्छा, म्हणजे पाणी खरंच नाकातोंडाशी यायला लागलेलं दिसतंय. पण मेघना, तू काही काळजी करू नकोस. त्यांनी कितीही आरडाओरड केली तरी शेवटी आपण आपल्याला पाहिजे तेच करू. राईट. बर, ठेवते. गडकरी साहेब, मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचा शांतपणे विचार करूनच काय तो निर्णय घ्यावा. जाधव साहेब, सामान्य माणूस उठून आपल्याला दगड मारायला लागल्यानंतर कृती करणार आहोत का आपण? काय बोलताय साहेब तुम्ही? जे पुढे घडताना दिसतंय तेच बोलतोय मी. अहो, तुमच्यापर्यंत पोहोचण्याची कोणाची हिंमत आहे का? कमान जाधव साहेब, या असल्या फाजील आत्मविश्वासामुळेच राजे महाराजे रस्त्यावर आलेत, राज्याच्या राज्य खालसा झालेत. गडकरी साहेब, काय म्हणायचं तुम्हाला? आज पहिल्यांदा कोणीतरी माझ्या फॅक्टरी विरुद्ध छापण्याची हिंमत केली आहे. अहो, तुमचं नाव देखील नाहीये त्याच्यात. काय बोलताय तुम्ही जाधव साहेब? शाळेत जाणारं छोटंसं पोर सुद्धा सांगू शकेल की ही स्टोरी माझ्या फॅक्टरी विरुद्धच आहे. ही नुसती सुरुवात आहे जाधव साहेब. माझ्या विरुद्ध छापणाऱ्या त्या पत्रकाराला आणि त्या विनायकला आत्ताच्या आत्ता मुळापासून उखडून फेकून दिलं नाही ना, उद्या उठेल कुणीही आणि माझ्या विरुद्ध बोलायला लागेल. बरं, मग काय करायचं तुम्ही सांगा. कायदा तुमच्या हातात आहे जाधव साहेब. त्या विनायकला आणि त्या पत्रकाराला संपवायची जबाबदारी आता तुमची आहे. संपवायचं म्हणजे काय करायचं? जरा नीट समजून घ्या जाधव साहेब. त्यांना संपवून टाका म्हणजे आत्ताच्या आत्ता लगेच त्यांचा एन्काउंटर करा असं म्हणत नाहीये मी. पण त्यांना कायद्याच्या कचाट्यात असं काही अडकवून टाका की कोर्टानं दिलेल्या तारखांना कोर्टात चक्रा मारण्याखेरीज दुसरं काही कामच उरता कामा नये त्यांच्याकडे. त्यासाठी पाण्यासारखा पैसा मी खर्च करेन हे तुम्हाला माहितच आहे. पण ते दोघं जण अडकलेच पाहिजेत. काय गडकरी साहेब, थोडा वेळ लागेल. पण हा वेळा आम्ही उचललाय असं समजा.
या विनायकने आम्हालाही 4 गोष्टी ऐकवलेल्या आहेत. त्याची परतफेड करावीच लागेल. एवढं करा जाधव साहेब. तुमच्यासाठी नोटांचे गालिचे अंथरू आम्ही. गडकरी साहेब, तुम्ही आता बघा. तुम्ही बघा ह्या विनायकला मी कसा रस्त्यावर आणतो ते. बोलू नका जाधव साहेब. भिंतीलाही कान असतात. खरं सांगायचं तर आम्ही सगळेच बुचकळ्यात पडलोय. काय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आलंय, पण अजून सुलोचना देवी शुद्धीत येत नाहीये. पण डॉक्टर, त्याचं कारण काय? नाही, ते आत्ताच नाही सांगता येणार. डॉक्टर, आम्ही त्यांना भेटू शकतो का? अहो, मी म्हटलं ना, त्या अजून शुद्धीवर आलेल्या नाहीये. ठीक आहे, तरी पण तुम्ही त्यांना आज जाऊन बघू शकता. आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी ब्रेक दाबला होता. तुला काय झालं नाही ना? अजिबात घाबरू नकोस. तुला काही झालेलं नाहीये. रिलॅक्स. पण माझ्यापेक्षा जास्ती तुम्हीच घाबरलात. हो, ऍक्च्युली मी. पण तुला काही लागलं नाही ना? नाही. अगं, कसा रस्ता क्रॉस करत होतीस तू? रस्ता क्रॉस करताना राईट लेफ्ट बघून क्रॉस करायचा ना. गाडी वळणावर येताना हॉर्न वाजवायचा ना. ओके बाबा, आय एम सॉरी. हा, चूक झाली. आता काय करणार? तशी चूक माझी पण होती. ओके, नो प्रॉब्लेम. आपण चूक अर्धी अर्धी वाटून घेऊया. ओके. सो फ्रेंड्स. पण फ्रेंडशिप ज्याच्याशी करणार आहे त्याचं नाव कळेल. माझं नाव